सकाळ सकाळी मस्त असं परसबागेतील या ताज्या ताज्या वांग्याचं भरीत बनवण्यासाठी ही वांगी आहेत ना जाळीवरती भाजण्यासाठी ठेवली होती थोडंसं तेल लावून. आणि परसबागेतील ही छान लाल बुंद पिकलेली 2 टमाटर सुद्धा सापडली होती. आज टमाटर घालून मस्त असं वांग्याचं भरीत बनवणार आहे. घड्याळात बघितलं तर जवळजवळ 11 वाजले होते. म्हणजे माझा स्वयंपाक वगैरे सगळा आवरून झाला होता, पण वांग्याचं भरीत खायची इच्छा झाली म्हणून मस्त परसबागेतील ही वांगी आणली होती. वांगी मस्त ना भाजून घेतली बारीक गॅसवरती आणि वरचा जो पापुंद्रा होता ना तो सगळा काढून घेतला. टमाटर सुद्धा अशी गॅसवरती भाजून घेतली ना तर त्याची साल व्यवस्थित निघून जाते. आणि ही देशी गावरान टमाटर आहेत ना त्यामुळे त्यांची चव आहे ना खूप मस्त आंबट गोड चवीची म्हणजे टमाटर आहेत. आणि मग कांदा टोमॅटो तर ऑलरेडी घातलं होतं, बारीक कांदा आणि थोडंसं मीठ तेल कच्चं टाकून ना भरीत बनवून घेतलं. त्यानंतर ना घरात अशी स्वयंपाक जरी झाला तरी आपल्या गृहिणींना बरीचशी छोटी मोठी कामं असतात. 2 दिवसापूर्वीच ना माझा मोठा भाऊ आला होता, मग त्यानं येताना चिक्कू आणले होते. मग ते चिक्कू ना माझे पिकत घालायचे राहिले होते. म्हटलं आता जास्तीचं दुर्लक्ष केलं ना तर या पिशवीतच सगळे चिक्कू पिकून जातील, म्हणून मग या पिशवीतून ना मस्त असं पाटीत हे राहिलेले सगळे चिक्कू पिकत घातले. घरचे चिक्कू असल्यामुळे ना एकदम गोड लागतात, कोणत्याही प्रकारचं औषध नाही काही नाही. मग त्यानंतर म्हटलं आता चिक्कू पिकून घालून झाल्यानंतर जेवण करायचं होतं. आणखीन काय माझं जेवण वगैरे झालं नव्हतं. जेवणात आता उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे त्यामुळे मस्त थंडगार म्हणजे ताक घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा रोजच्या जेवणात आता ताक दही या गोष्टीचा वापर करा. खूप दिवसातून आज ना जेवणात चपाती घेतली होती. त्याचबरोबर स्वीट कॉर्नची रेसिपी काल मी तुमच्यासोबत शेअर केली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. त्याच वेळेस हा व्लॉग शूट केला होता. आणि मस्त अशी स्वीट कॉर्नची रेसिपी म्हणजे भाजी, त्याच्याबरोबर मस्त असं वांग्याचं भरीत आणि थोडासा फरसाण आणि ताक असं साधं जेवण होतं. घरगुती साधं जेवण केलं ना अगदी आपल्या भूक लागलेल्या वेळेमध्ये म्हणजे आपलं वजन वगैरे काही वाढत नाही, अगदी मेंटेन राहतं. त्यानंतर बघा 3-4 दिवस झालं डोक्यात सतत घोळत होतं. इथं तुम्हाला दिसत असेल बघा की इतकं आपल्या किचन ओट्याची ही जी फरशी आहे ना काळापणा गेला होता आणि पाण्याच्या क्षारामुळे ना पांढरे डाग आले होते. तर तुम्ही हे क्षारचे डाग क्लीन करण्यासाठी कोणतं असं स्पेशल प्रोडक्ट वापरता का ते कमेंट करून मला नक्की सांगा. कारण माझ्याकडनं ट्रू शाईन म्हणून हार्पिक सारखं हे लिक्विड आहे आणि आता त्याची बॉटल ही संपत आली. आणि महत्वाचं म्हणजे या बॉटलला आणून मला 8-9 महिने झालेले आहेत. आणि जिथं आमच्या लोकल शॉपमध्ये हे ट्रू शाईन लिक्विड भेटत होतं ना ते तिथं यायचं आणि भेटायचं बंद झालं. की तुम्ही असं कुठलं काय किचन ओटा क्लीन करण्यासाठी लिक्विड वापरत असाल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा. एका ताईंनी मला सांगितलं होतं की जी ब्लिचिंग पावडर असते ते वापर म्हणून, पण ब्लिचिंग पावडर ना मला असं वाटलं की या म्हणजे फरशीचा ना पूर्ण असा पांढरटपणा आला होता, शाईन राहिली नव्हती. आणि ती शाईन आणण्यासाठी ना मला परत खूप मेहनत घ्यावी लागली. म्हणून योग्य असेल ते लिक्विड मला नक्की तुम्ही वापरत असेल तर सुचवा. आणि इथं बघा जे लिक्विड होतं ना ते सगळ्या कोटवरती म्हणजे फरशीवरती या लावून घेतलं किचन ओट्याच्या आणि ब्रशनं मस्त असं घासून घेतले. आता 15-20 मिनिटं ना ह्याला भिजत घालून ठेवणार आहे. शक्यतो 2-3 महिन्यातून मला एकदा क्लीन करावं लागतं, कारण आपल्या घरच्या बोरच्या पाण्यामध्ये ना एवढे काही क्षार नाहीये त्यामुळे मला जास्त काही त्रास होत नाही. पण आपल्याला माहिती असतं की आपण एखादी गोष्ट घेण्यासाठी बनवण्यासाठी किती मेहनत घेतलेली असते आणि त्या गोष्टी अशाच खराब होताना बघवत तर नाहीत ना आपल्याला. त्यामुळे मी हे सगळं वेळोवेळी स्वच्छ करत असते, कारण हे घर बनवण्यासाठी माझ्या आहोंनी आणि मी खूप कष्ट घेतलेत. त्यामुळं अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा ना मला लगेच ती बिघडली की लगेच दुरुस्त करावी वाटते. त्यामुळे मी जितकं मला घर स्वच्छ ठेवता येईल ना तेवढं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आता 15 मिनिटं बसून काय करायचं म्हणून मग लक्षात आलं की आपल्याला वाटण बनवण्यासाठी लसूण सोलून घ्यायचाय. म्हणून मस्त असा हा देशी लसूण अगदी हातावरती चोळला तर लगेच पटकन सोलून होतो. तर 15-20 मिनिटात हा लसूण पण सगळा सोलून झाला. आणि इथं बघा एक एअरटाईट कंटेनर घेतला होता, त्याच्यामध्ये मी नेहमी टिश्यू टाकते आणि सोललेलं लसूण ठेवून घेत असते. आता मला काय सकाळी लगे आता म्हणजे मसाला करण्यासाठी वेळ लागला नाही म्हणून मी इथं भरून ठेवते. थोड्या वेळाने मी मसाला पण बनवून घेणार आहे. अगदी मुठभर फक्त फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे, जास्ती पण स्टोअर करून ठेवत नाही. वाटण मात्र मी स्टोअर करून ठेवत असते. तुम्ही टिश्यू पेपर टाकून ना असा लसूण स्टोअर करून बघा, खूप जास्ती दिवस टिकतो तो. कमीत कमी 8-10 दिवस चांगला म्हणजे टिकतो, वास येत नाही, चिकट वगैरे होत नाही. 15 मिनिटं झालते म्हणून हे सगळं जे लिक्विड लावलं होतं ना ते एका घासणीनं स्वच्छ असं जेवढं प्रेशर देऊन घासता येते ना तेवढं मी घासून घेतलं. त्यानंतर आपली जी भांड्याची साबण असते ना ती लावून सुद्धा हे सगळं घासून घेतलं, जेणेकरून आपलं हे सिंक आहे ना त्याला डाग वगैरे त्या ट्रू शाईन लिक्विडमुळे काळे पडू नयेत म्हणून. आणि इतकं चकाचक निघलं होतं ना, व्हिडिओत मी दाखवतेच तुम्हाला. आणि अशी ना आपल्या घराच्या अधूनमधून स्वच्छता करत राहायचं म्हणजे आपल्याला जास्त एनर्जी आपलं घर स्वच्छ ठेवण्यामागे लावावी लागत नाही. जर तेच डाग घट्ट होत तसे दिवसेंदिवस गेले ना तर परत आपल्या
घासता घासता आणि काढता काढता नाकीनऊ येतं. त्यामुळे मला अद्दल घडली एक तर दोनदा की असंच जर राहिलं तर ते आपल्यालाच एनर्जी म्हणजे ताकद खूप जाते. त्यामुळे मी हल्ली असं करत असते की थोडक्यात होतंय ना तोपर्यंत त्या गोष्टी क्लिअर करून टाकत असते. म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत म्हणजे आपलाच ताप वेळ सुद्धा वाचतो. आता घासून जास्त वेळ काढायचं म्हणलं वेळ पण जास्त जाणारच आहे ना आपला. मस्त बघा स्वच्छ केल्यानंतर इतकं चकाचक निघलं होतं ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. नोटा तर एकदम चकचकाय लागला होता, बघून खूप भारी वाटत होतं. म्हणजे असं असतं ना आपल्या स्त्रियांचं की एखादं काम जर आपल्या डोक्यात घोळत असेल आणि ते जोपर्यंत पूर्ण होत नाही ना तोपर्यंत ते सारखं तिथं गेल्यानंतर दिसतं. आणि आपल्या महिला वर्गांचा सगळ्याचा बराचसा वेळ आहे ना तो किचनमध्येच जात असतो. म्हणजे दिवसाचे 7-8 तास किचनमध्ये जातात म्हटलं तरी चालेल. बघा काय मस्त चकचकाय लागलाय की नाही एकसारखा. त्यानंतर बघा घरातली काही छोटी मोठी कामं आवरता 5:30 पावणे 6 कधी वाजले आणि दिवाबत्तीची वेळ कधी झाली हे सुद्धा समजलं नाही. आणि आपल्या मंदिरातली ही पूजा केल्यानंतर सकाळी वाहिलेली फुलं सुद्धा अजून किती टवटवीत आहेत बघा बरं. तिने सांजेची अशी दिवाबत्ती केली ना घरातलं वातावरण एकदम प्रसन्न होतं. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी बोलले होते की घुशीनं माझ्यासोबत काय काय करामती केलेत आणि मी त्या व्हिडिओत सुद्धा बोलले होते तुम्हाला की अक्षरशः रोज 1.5-1.5 महिना झालं माझं पळीभर रक्त आटत होतं त्या घुशीच्या त्रासामुळे म्हटलं तरी चालेल. म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला जी वांगी भाजताना मी तुम्हाला दाखवली होती ना सकाळी तर वांगी भाजली होती पण संध्याकाळी माझं मन करपून गेलं होतं अशी अवस्था झाली होती माझी. आणि संध्याकाळी मोटर चालू केली झाडांना पाणी देण्यासाठी आणि लेक वरती गेली होती सोलरला कॉक फिरवायला. सूर्यास्त चालला होता, तिनं शूट घेतला होता, खूप भारी वाटत होतं. आणि बघा मन माझं करपून गेलं म्हटले होते ना तर या वांग्याच्या झाडामुळे 8-10 दिवसापूर्वी हे झाड दाखवलं होतं किती टवटवीत भारी होतं सांगा बरं. आणि घुशीनं बघा माझं गुडघ्यापर्यंत पाय या बिळात जाईल ना एवढं मोठं बिळ त्या नेमकं वांग्याच्या बुडाशी खांदलं होतं आणि वरतून सगळं झाड सुकून गेलं होतं. म्हणजे अचानक मी बाहेर आले ज्यावेळेस या झाडाकडे लक्ष गेलं ना आणि बघितलं ना अक्षरशः मला म्हणजे रडायलाच येत होतं. म्हणजे ते झाड सुकलेलं बघून इतकं वाईट. कारण ह्या झाडाला मोठं करण्यासाठी मी 7-8 महिने म्हणजे 4-5 महिने तर कमीत कमी प्रयत्न केलेत. ह्याच्या अगोदरसाठी सुद्धा भाजीपाल्याची झाडं लावून जगवण्यासाठी मी खूप प्रयत्न केलेत. मग तुम्ही जर माझ्यासारखं गार्डनर असाल ना तर एखाद्या झाडाला काय होण्यामागचं दुःख आहे ना ते तुम्ही नक्की समजू शकता. तर आजचा छोटासा छान व्हिडिओ तुमच्यासोबत प्रामाणिकपणे जसा आहे तसा शेअर केलाय. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या शेजारी कमेंट केल्यानंतर हाईप असा ऑप्शन आहे तो सुद्धा द्या. त्यामुळे माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचतील. बाय. श्री